कोकण रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी 19 मे रोजी सावंतवाडी स्टेशनवर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के. सावंत यांनी काल सावंतवाडी येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अतिजलद गाड्या न थांबवल्यास व निवेदनातील मागण्या पूर्ण न केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी या पत्रकार परिषदेत नकुल पारसेकर, विनोद रेडकर, भाई देऊळकर उपस्थित होते. कोकण रेल्वे सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आल्यावरती 22 वर्ष होऊन गेली. ह्या 22 वर्षात कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या बिलकुल सुटलेल्या नाही. लोकांचा डिमांड आहे 100%, 10% पुरवठा नाही. इतकं व्यस्त प्रमाण इंडियात कुठच्याही विभागात नाही. आणि हे जाणून बुजून कोकण रेल्वे प्रशासन जे आहे ते अमराठी जे लोक आहेत ते त्या ठिकाणी अमराठी परराज्य लोक आहेत, हे जाणून बुजून ही कोकण रेल्वे प्रवासी चेष्टा करतात. आणि ही चेष्टा ही आमच्या जेव्हा आवाक्या बाहेर गेली तेव्हा आम्ही कोकण रेल्वे संघटनेची स्थापना केली. त्यांच्याकडे गेल्या 22 वर्षात वारंवार मागण्या केल्या, तरीसुद्धा हे कुठच्याही मागणीला कसलंही टाकाला तू लावू देत नाही. कुठचीही मागणी ते मान्य करायला तयार नाही. काहीतरी थातूबाजू कारणं सांगतात. या उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या चालू केल्या, त्यांची कोणाचीही मागणी नसताना त्यांनी गाड्या चालू केल्या आणि आम्ही मागणी करतो तर त्या आमच्या मागण्यांचा ते अगदी वाटाण्याची अक्षता लावतात. यासाठी ही संघटना स्थापन केली, वारंवार यांच्याकडे पाठपुरावा केला. असं असूनही ते दखल घेत नसल्यामुळे आता मी 19 तारखेला एक लाक्षणिक उपोषण जाहीर केलं आहे. ह्या 19 तारखेच्या उपोषणात त्यांनी जर दखल घेतली नाही तर त्यानंतर मात्र आमचा निर्णय असणार आहे की दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या सावंतवाडीच्या पुढे सोडायच्या नाही. आणि सर्व लोक आधीच घोळलेले आहेत, त्यांना थांबवणं आम्हाला कठीण झालेलं आहे. गणपतीचं बुकिंग 2-2 रात्री झोपून पहिल्या माणसाला मिळत नाही. गणपती इंडियातला सर्वात मोठा सण गणपती आहे. हा फक्त कोकणातच सीझन असतो. असं असताना रेल्वे 5-10 गाड्या जास्त सोडून पहिल्या दिवशी त्याचं बुकिंग देऊ शकत होती, पण त्यांना ते करायचं नाही. कोकण रेल्वेचा इतका छळ हे हेतुपुरस्सर करत आहे. आणि आता हे कोकण रेल्वेच्या किंवा कोकणी माणसाच्या डोक्यावर पाणी गेलेलं आहे. त्याने आता हे दिवा स्वप्न पाहू नये. हे लोक 22 वर्ष गप्प बसले, ह्याच्यापुढे पण बसतील. कारण शेवटी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून जे लढे घेतलात तर हे सगळे कोकणी माणसांनी लढलेले आहेत. आणि कोकणी माणूस कुठेही कमी पडणारा नाही. फक्त त्याला जागा करायची शक्य असते. आम्ही लोकांना जागा केलं आहे. आता मात्र लोकांच्या एक समाज माध्यमावर ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, गाड्या जाळायच्या, गाड्या अमुक करायच्या, मात्र हे जर लोकांनी आंदोलन आपल्या ताब्यात घेतलं की ही रेल्वेची संपूर्णपणे जबाबदारी असेल, ती आमची जबाबदारी असणार नाही. कारण हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. 50 लाख लोक आपल्या पोटापाण्याच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, दिवा, डोंबिवली डहाणूपासून लोक राहतात. असं असताना गेल्या 22 वर्षात त्यांच्या सोयीच्या प्रवासासाठी काहीही झालं नाही. त्यांच्या योग मान्य आहे आमच्या असं ते एका शब्दाने सांगत नाही आणि त्या मान्यही करत नाही. कोकण रेल्वेची लोक रेल्वे स्टेशनपासून लांब राहतात, तर त्या लोकांसाठी सूर्यास्ताच्या पूर्वी कोकणात गाड्या यायला पाहिजे. तर हेतुपुरस्सरपणे मांडवी एक्सप्रेस, दिवा पॅसेंजर 4-4 तास लेट गाड्या रात्री येतात, लोक स्टेशनवर झोपत आहेत. हा जो त्रास लोकांना घ्यावा लागतो आहे हा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे आहे. कोकण रेल्वेचं हेड ऑफिस बेलापूरला आहे. तिथे ह्या परराज्य अधिकाऱ्यांच्या चेन चालू आहे, अक्षरशः चेन चालू आहे. त्यांची मुलं बाळ चांगली मुंबईत नोकरी करत आहेत, त्यांना राहायला शिडकोचे मोठमोठे फ्लॅट मिळालेले आहेत. कोकण रेल्वे चारी बाजूने लुटणं काम चालू आहे. टर्मिनसच्या नावाखालती काम केलं म्हणतात. एक प्लॅटफॉर्म बांधला, साधं छप्पर नाही आणि टर्मिनसचं 90% काम झालं म्हणून ते मंत्र्यांना खोटी माहिती पुरवतात. इतकी यांची मदत गेलेली आहे की इंडियातल्या 18 डिव्हिजनमध्ये कुठच्याही रेल्वेचं हेड ऑफिस आहे त्या रेल्वेच्या बाहेर नाही, फक्त कोकण रेल्वे आहे. याचा दुर्गामी परिणाम कोकण रेल्वे होतो आहे की गेल्या 30 वर्षात कोकण रेल्वे बोर्ड स्थापन झाल्यापासून हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन शिडकोला फक्त पैसे भाडं भरते, त्याच्यामध्ये अडचण ठरते. म्हणून त्यांचं एकंदर ते कुठच्याही मागण्या ह्या मान्य करा. मुळात त्यांना ह्या ऑपरेशनचं काडीचंही ज्ञान नाही. मुळात ते टेक्निकल माणूस आहे मला समजतं. जर त्यांना नसेल, आता शेवटी टाइम टेबल तुम्ही लोकांसाठी ठरवणार, हे तुम्ही बसून ठरवणार आहे कोण? 41 गाड्या चालू केल्या म्हणून आम्हाला जे लेटर येतात, ह्या गाड्या पनवेलवरून डायरेक्ट मडगावला जातात. जमीन दिल्या तर आम्ही ह्या कोकण रेल्वे इथून जावी म्हणून लोकांनी, गरीब लोकांनी माती गोरवाने जमीन दिलेली आहे. आणि असं असताना ह्यांची ते दखल घ्यायला तयार नाही. खासदार विनायक राऊत यांना मी भाई देवळकर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो.
त्यांनी जर मला त्याशी एकदा परवा की एक तुम्ही ते ट्रान्सलेट करून द्या, अमुक करा. तुमच्याकडे पी आहेत तुमचे, तुम्हाला ती यंत्रणा आहे तुमच्याकडे. आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत. आमच्या मागे तुमच्याकडे आम्ही सांगणार तुम्ही मांडायचे असतात. गेल्या 5 वर्षात खासदार राहून सांगावं आम्ही कोकण रेल्वेसाठी हा पत्रव्यवहार केला, ह्या मागण्या मानल्या. त्यांना माहीत नाही का? मग त्यांची यंत्रणा कमी पडते. त्यांना कळलं पाहिजे लोक इथे कसे मरतात, कसे येतात ट्रेनमध्ये, कुत्र्याचे मोजणे येत आहे लोक, हे त्यांना माहीत नाही का? आमची ह्या बाबतीत एक कडक भूमिका आहे. कारण ह्या लोकांनी विधानसभेत लोक हे इलेक्शन आलं की आमिष द्यायला पुढे येतात. आम्ही कालच्या लोकसभेच्या इलेक्शन टायमाला गप्प बसलोय काय करतात तोडणी म्हणून. परंतु आता आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही त्यांना दाखवणार की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवायला तुमच्याकडे वेळ नाही, तर त्यांची लायकी दाखवायलाच पाहिजे. आणि यावरती आम्ही तसा प्रचार करणार, जाहीरपणे प्रचार करणार, जाहीरपणे. त्याचपणे कोणाला काय वाईट वाटतं तर आम्हाला तर जेणेकडे काय नाही. मुळात आम्हाला राजकारणी पडायचं होतं, पण आज आम्ही हा रेल्वेचे प्रश्न घेऊन आमची ताकद नसताना, आम्ही व्यक्तिगत अगदी सर्वसामान्य माणसं असताना आम्ही पुढे येतो आहे. आणि ह्याच्यात कोणी दखल घ्यायला तयार नाही. त्या बाबतीत खासदारांनी चौकशी करायला पाहिजे होती. हा विषय खासदारांचा आहे. ते हुबळीचा खासदार आठवड्यात 3 दिवस गाडी चालू करतो, नंतर ती रोज चालू करतो, आता दुसरी चालू करतो. मग आमच्या खासदारांनी काय केलं ते त्यांनी जाहीर करावं. त्यांनी जर काय पत्रव्यवहार केला असेल आणि तो रेल्वे किंवा रेल्वेमध्ये जुमान नसतील त्यांनी सांगावं आम्हाला ना, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. त्यांनी सांगतील, त्यांनी सांगावं हे पत्रव्यवहार आम्ही केला, ह्या मागण्या मानल्या. त्यांनी सांगावं, जाहीरपणे सांगावं, लोकांच्या पुढे येऊन सांगावं. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokannav.com वर.